कमलीला पाटलांनी फरफडतच खोलीत नेलं. मला म्हटलं, वशा, दरवाजा उभा राहून ध्यान ठेव. मी आपल्या दरवाजावर उभा राहिलो. म्हणलं, दार लावावं म्हणून दार लावलं. अरे, दार कर लावतोयस, उघडं ठेव. कोण आलेलं आणि तो हाळी मारलेलं मला कसं कळायचं? मी दरवाजा उघडा ठेवून दरवाजातच उभा राहिलो. कमली गयावया करून पाया पडायला खाली वाकली. ती वागताना पाटलाने आपलं धोतार कमरापासून वेगळं केलं. त्यांची चट्ट्यापट्ट्याची चडी पण नाडी जशी ओढली तशी कमरतनं पायापतूर खाली आलं. हे कमलीला काहीच माहीत नव्हतं. जसं कमलीनं हात जोडून वर मान केली तेव्हा पाटलाचा नागोबा कमलीच्या तोंडासमोर डोलायला लागला. कमलीला कळनसंच झालं काय झालं. तवर पाटलानं तिचे दोन्ही कान पकडून तिच्या तोंडात आपला नागोबा घातला. कमलीला श्वास घ्यायला येळच मिळू घेऊन दिलं नाही. पाटील तिथंच आपली कंबर मागं पुढं करायला लागली. कमलीच्या दोन्ही डोळ्यातनं आसवं पार गालावरनं छातीपतूर आली. तिच्या केसाला धरून पाटलांनी तिला उभी केली आणि पाठमुरी करून तिच्या मागं उभं राहिलं. तिचं पेटीकोट फार पायापासून कमरपतूर त्यांनी वर केला. त्याच्या गोऱ्या पान तिच्या मांड्या पाटला टकमकच बघत होता. आणि चड्डी खाली गुडघ्यापतूर घेऊन पाटलांनी पहिला जोरचा दणका तिला मागूनच दिला. दिल्याबरोबर ती वळायला चालू झाली. पाटील शुद्धीत होतं वय. पाटील हे दण्यावर दणक्यावर दणक्यावर दणकं. त्यांनी कुठनं हात घातलं, बटणं उघडी आहेत नाही म्हणून तिच्या झंपरात हात घातला. तिची ती आंबं हिंदकळायला लागलं होतं. पाटलाच्या दणक्यानुसार तिचं आंबं वर खाली होत होतं. तिची ती पुढची बोंडं पाटील आपल्या चिमटीत धरून तिला मागून निभार दणकं देत होतं. कमली दरवाजावर, त्या खिडकीच्या दरवाजावर हात ठेवून नुसतं मागं पुढं करून येवळत होती. पाटलांचा दणका काय साधा होता वय. पैलवान माणूस. चांगला अर्धा तास पाटील मागणं दणकं देत होतं. आणि कमलीजवळ येवळण्याशिवाय काय बी नव्हतं. ती तिच्या डोळ्यासमोर तिचा नवरा, तिची पोरं आणि पाटलांचं ते पैकं एवढंच दिसत होतं. पाटील मनसोक्त दणकं देत होतं. मनसोक्त कमलीला मागणं पुढणं निहारत होतं. जे पाहिजे ते करत होतं. थोडा वेळ झाला. पाटील वरडलं आणि शांत झालं. तेव्हा मला कळलं की पाटलांचा असा जोश इथंच संपला. पाटील हळूच मागं आलं. कमरपतूर गेलेला परकर हळूच तिच्या पायापतूर आला. कमली छातीवर हात धरून कोपऱ्यात मुसूमुसू करत तिथंच पडून राहिली. पाटील बाहेर आलं. म्हणलं, वशा, आजचा बेत फक्कड झाला बघ. दारू बी आहे, मटण बी आहे आणि कमली बी आहे. असं करत तिथंच अजून घटकाभर पाटील गालासवर घरात उडवायला लागलं. तवर कमली आवरून निघाली. तवर पाटील म्हणलं, कमली, अगं चाललीस कुठं? पाटील, झालं की आता, जाऊ द्या. अगं 3 महिने झालं उशीर केलास, अजून व्याज पुरं तर वसूल करू दे. नाही पाटील, नाही. तसं ताडकन पाटील उठलं. फरफडत घेऊन गेलं. मळ्यातल्या त्या खोलीतल्या खाटावर तिला फेकलं. तसं पाटलांनी धोतारवर केलं. तसंच तिचं परकर कमरूपत्र नेऊन चड्डी काढली आणि खापकन घुसावला. तशी कमली वरडायला लागली. आणि कमलीकडं दुसरं काय बी नव्हतं. ती चादर धरत होती, खाटेला धरत होती. पाटील बास, पाटील बास, ह्यो आवाज मी अर्धा तास ऐकत होतो. पाटील पहिलवान माणूस थांबायला थोडीच तयार होता. त्यानं पार कमलीची सगळी घेतली आणि परत वरडून तसंच तिच्यावर शांत आहे. एवढा आगडबंब दे त्या गोऱ्या पान छातीवर तसाच पडून होता. असं करून थोड्या वेळानं पाटील बाहेर आलं. आता 1.5 वर्ष झालं. कमली काय 5,000 रुपये आणि ह्याच पाटलाचं देऊ शकली नाही. आता कमलीला बी सवय झाली, पाटलाला बी सवय झाली. पाटील कधी बी उठतात, कमलीला खोलीत बोलवतात. कमलीची आता तक्रार कवाच संपली. वाक म्हटलं वागती, फाकव म्हणलं फाकती. अशा तऱ्हेनं आज कमली काय का होईना पण पाटलाच्या दाबात गेली 1.5-2 वर्ष तांगड्या फाकवतीच आहे. तर आपल्या वशाची स्टोरी कशी वाटली
हे नक्की सांगा आणि आपल्या त्या लाल बटनावर तेवढं बॉट दाबा. धन्यवाद.